परी चल, तुझं आवरून झालंय ना? परी परी मी तुला विचारतीये, तुझी तयारी झाली? चल आवरून घे. मला इथून कुठे जाऊ असं वाटत नाही. आता तू अशी रडत बसणार आहेस परी? चल पटकन आवर. आपण इथे थांबूया ना, मग मला रडायला नाही येणार असं. आपण का जातो आणि कुठे जातो हे मी तुला सगळं सांगितलेलं आहे. आता मी परत परत नाही सांगणार परी. चल पटकन आवर, आपल्याला उशीर होतो, निघायचंय आता. काय न्यावाय झाला का आवरून? हो झालंय. शिफ्टिंगच्या चिंता करायचं काही कारण नाही. आमचा माणूस लोक समजा ते करून टाकेल. तुमचा टाइम झाला की मला सांगा. तुमच्या चेअरमन संगत थोडा वार्ता करायचा आहे, तर वार्ता करून छान येते. हा हॅलो, नमस्कार. हा बोला मॅडम. आम्ही इथून सामान घेऊन निघायचंच म्हणतो. हा या 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 मी इकडे सगळी साफसफाई करून ठेवली. असं समजा आम्ही तुमचीच वाट बघतोय. इथून निघताना एकदा फोन करते तुम्हाला. हो चालेल मॅडम, चालेल. हे बघा, काय एफडीच आहे. अगं हो, पण ह्यात कितीशे आहेत असे? अहो तेवढे तर तेवढे, पण आपल्याकडे आहे ते पुढे केलं म्हणजे आपल्याला दुसऱ्याकडे मागता येतात ना पैसे. हो ते पण बरोबर आहे म्हणा. तुम्ही मगाशी विलासबद्दल काहीतरी बोलत होतात ना? हा अगं ती डायरी बघताना मला असं आढळलं की मी बऱ्याच वर्षांपूर्वी ना विलासला 10,000 रुपये उसने दिले होते. मग आता त्याच्याकडे मागता येतील ना आपल्याला. 10,000 तरी काय होणार आहे म्हणा. अगं तो अडचणीत असताना आपण त्याला मदत केली तर आपणही सांगू शकतो ना, आमच्या अडचणीत तू पण मदत कर, 10,000च्या वर आणखी थोडे काहीतरी मागू. हो बरोबर आहे तुमचं. त्याला सांगा की आपण होईल तसतसे त्याला पैसे परत करू म्हणून. हो ते तर त्यालाही माहिती आहे म्हणा. एक मिनिट. विलास, हा हा हॅलो विलास. हा अरे मी बंडू बोलतोय. हा कसे आहात तुम्ही? हो नाही नाही आम्ही मजेत आहोत दोघेही. पण हा अरे फोन अशासाठी केला की ऍक्च्युअली ना आम्हाला जरा पैशाचा जरा प्रॉब्लेम झालाय, म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारूया. फोन कट झाला. झाला नाही, हं? तुम्ही पैशाचा विषय काढलात ना म्हणून केला. ओ मी काय म्हणते, आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघण्यापेक्षा आपल्याला कोण पैसे देऊ शकेल असं कुणीतरी आठवून बघा ना. पण आपल्याला पैसे कशासाठी हवेत? अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता तेही विसरलात का तुम्ही? हं? अहो आपल्याला नेहाचं घर वाचवायचंय ना. अरे हो, पण त्याच्यासाठी 30-35 लाख रुपये हवेत आपल्याला. मी काय म्हणते, असं कुणाकडे पैसे मागण्यापेक्षा आपण बँकेत गेलो तर बँक आपल्याला लोन देणार नाही का? नाही ग, आता या वयात आपल्याला कुठली बँक लोन देणार? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. न जाणो तिथे गेल्यानंतर दुसरा काहीतरी मार्ग सुचेल. बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण आता वेळ पण टळून गेली. आता सगळ्या बँका सुद्धा बंद झाल्या. काय हो. करायचं हो आता? आता त्यालाच गाराणं घाल बघ, तोच काय करू शकतो का? बाकी तर मला काही दिसत नाही. काय करणार? अरे न्याबाई, तुमच्या चेअरमन संगत वार्ता करून झाला? तुमचा सामान आवरून झाला ना? हो. मी आमच्या लोकांना सांगते सामान शिफ्ट करायला. हा परी बाळा, तू बाहेर जा, जा सगळ्यांना बाय सांगू दे.
चला बघत काय बसले, उचला सामान, चला चला आराम से. रडायचं नाही हा. हो आणि आईकडे जास्त हट्ट करायचा नाही. नाही करणार. तुला आमची आठवण आली तर आईला सांगायचं हं, इथे तुला सोडून जायला. सांगेन आईला. नाहीतर तू मलाच फोन कर ना, मीच तुला घ्यायला येईन. चालेल. पण मला इथून जावं असं वाटतच नाहीये. अगं तुम्ही इथून जावं असं आम्हालाही वाटत नाही ग, पण काय करणार ना. तुमचं तर घरच विकलं गेलंय. फक्त आता एखादा चमत्कारच. चक्क यशवर्धन चौधरी इथे आलेत. हाय माझा बछडा, कसा आहे तू? मी बरी आहे. किती दिवसांनी भेटते ना मला. फ्रेंड, आई मला तुझ्याशी बोलायला नाही देते. आय नो, इट्स ओके. तुम्ही पुन्हा कधी इथे येताल असं वाटलंच नव्हतं. हॅलो यशवर्धन. गुड्डी, यश साहेब किंवा सर म्हणावं ग. हा सॉरी सॉरी. हॅलो यशवर्धन सर, मी गुड्डी. मला ओळखलं ना? आम्ही तुमच्याशी वागताना बोलताना जर वाईट वागलं असेल ना तर आम्हाला माफ कराल ना. नाही नाही काकू, माफी खरं तर मी मागायला हवी, तुम्हा सगळ्यांची. मी माझी खरी ओळख तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, पण त्यामागे माझी काही कारणं होती. अर्थात ती सांगायची ही वेळ नाहीये, आपण निवांत बोलू कधीतरी. आता आमची नेहाताई हे घर सोडून चालली आहे. ती इथून गेल्यावर तुम्ही पण इकडे येणार नाही ना? त्याचे उत्तर तुला लगेचच मिळेल. फ्रेंड, आम्ही एक घर सोडून चाललोय. दुसऱ्या काकांनी आमचं घर विकत घेतलंय. तू आमच्या नवीन घरी पण भेटायला येशील ना? मी आता आलोय ना, तुला आता एवढा पुढचा विचार करायची गरज नाही. मला सांग, तुला कितीपर्यंत काउंट करता येतं का? 50. वाव, 50? रिअली? तू एक काम कर, तू तिकडे बस, 1 to 50 काउंट कर, आणि तुझं काउंटिंग संपायच्या आत तू तुझ्या घरात परत राहायला जाशील. खरंच तसं होईल फ्रेंड? तुझा फ्रेंडवर विश्वास आहे ना? हो. बस मग तू तिकडे बस, काउंटिंग कर, वेट फॉर द मॅजिक टू हॅपन. ओके फ्रेंड.